नमस्कार श्रोतांनो, मी अलकनंदा दुर्गे, छिंदवाडा, मध्य प्रदेश निवासी वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण मराठी गद्य. हे रामायण दिनांक 21 नोव्हेंबर 1972 साली प्रकाशित झाले आहे. आजचा रामायण 9 दिवसात श्रवण केल्याने काय फायदा होतो, काय महिमा राहते, त्याचं काय फळ मिळतं, ह्याबद्दल मी आज सांगणार आहे. सूत म्हणाले, रामायणाचे महात्म्य ऐकून मुनीश्वर संतकुमार प्रसन्न झाले. त्यांनी मुनिश्रेष्ठ नारदांना म्हटले, मुनीश्वरा, रामायणाचे महात्म्य आम्ही ऐकले. आता त्याचा विधी ऐकण्याची माझी इच्छा आहे. महाभाग मुने, आपण तत्वार्थ जाणणारे आहात, म्हणून कृपा करून ह्या विषयाबद्दल पूर्ण माहिती सांगा. नारद म्हणाले, तुम्ही रामायणाचा विधी चित्त एकाग्र करून ऐका. हा विधी प्रसिद्ध आहे. तो स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणारा आहे. रामायण कथा श्रवणाचा विधी मी सांगतो, तुम्ही ऐका. रामायण कथेचे अनुष्ठान करणाऱ्यांनी हा विधी भक्तिभावाने पाळावा. ह्या विधीचे पालन केल्याने कोट्यावधी पापे नष्ट होतात. चैत्र माघ अथवा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला कथेचा आरंभ करावा. भगवंताला प्रार्थना करावी, श्रीरामा, आजपासून रोज मी आपली अमृतमयी कथा श्रवण करणार आहे. ही आपल्या कृपाप्रसादाने पूर्ण होवो. रोज आघाड्यांच्या काडीने दंतशुद्धी करून रामायण भक्त परायण होऊन विधीपूर्वक स्नान करावे. इंद्रदमन करून बांधवासह कथा ऐकावी. अगोदर दंतधावन करून स्नान केल्यावर श्वेत वस्त्र नेसून शुद्ध होऊन घरी यावे. मौन धारण करावे. पाय धुवून आचमन करून प्रभू नारायणाचे स्मरण करावे. नंतर रोज देवाची पूजा करून संकल्पपूर्वक भक्तिभावाने रामायण ग्रंथाची पूजा करावी. व्रत धारण करणाऱ्या पुरुषांनी किंवा महिलांनी आवाहन, आसन, गंध, पुष्पादीद्वारा ओम नारायणाय ह्या मंत्राने भक्तिपरायण होऊन पूजन करावे. सर्व पापाची निवृत्ती करण्याकरता यथाशक्ती एकदा, दोनदा किंवा 3 वेळा प्रयत्नपूर्वक होम करावा. अशा प्रकारे मन आणि इंद्रियावर संयम ठेवून जो रामायण विधीचे अनुष्ठान करतो तो विष्णुधामाला जातो व तेथून पुन्हा परत येत नाही. रामायण व्रत धारण करणाऱ्या धर्मपरायण श्रेष्ठ पुरुषांनी वस्त्र किंवा अन्न देऊन पतित मुनीचा सत्कार करू नये. जार पुत्राच्या घरी भोजन करणारा, गायनावर उपजीविका करणारा, देवाला वाहिलेल्या वस्तूचा उपभोग करणाऱ्या माणसाच्या घरचे अन्न खाणारा वैद्य, खोटी प्रशंसा करून काव्य लिहिणारा, देव ब्राह्मणांचा विरोध करणारा, परस्त्रीवर आसक्त असलेला अशा रामायण व्रतधारी पुरुषाने वाणीने सुद्धा आदर करू नये. ह्या दोषापासून दूर राहून, शुद्ध राहून, इंद्रिय संयम करून सर्वांचे हित करण्यात तत्पर असलेला जो पुरुष रामायणावर होतो त्याला परमसिद्ध प्राप्त होते. गंगेसारखे तीर्थ नाही, आईसारखा गुरु नाही, विष्णूसारखा देव नाही आणि रामायणापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. वेदासारखे शास्त्र नाही आणि शांतीसारखे सुख नाही. शांतीपेक्षा श्रेष्ठ ज्योती नाही व रामायणापेक्षा श्रेष्ठ काही नाही. क्षमेसारखे बल नाही, कीर्तीसारखे धन नाही, ज्ञानासारखा लाभ नाही व रामायणापेक्षा श्रेष्ठ काही नाही. रामायण कथा समाप्त झाल्यावर वेदज्ञ वाचकाला दक्षिणेसह गाय दान करावे. त्याला रामायण हा ग्रंथ वस्त्रालंकार द्यावेत. वाचकाला जो रामायणाचे पुस्तक देतो तो विष्णुधामाला जातो. तेथे गेल्यावर त्याला दुःख होत नाही. श्रेष्ठ धर्मात्मा, तुम्ही 9 दिवसात रामायण श्रवण करायचे फळ ऐका.
पंचमीला रामायणाची अमृतमयी कथा सुरू करून तिच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. 2 वेळा ही कथा ऐकल्याने पुंडरीक यज्ञाचे फळ मिळते. जो जितेंद्रिय पुरुष व्रत धारण करून रामायण श्रवण करतो त्याला 2 अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. जो 4 वेळा ही कथा करतो त्याला अग्निष्टोमाचे पुण्यफळ मिळते. जो महात्मा 5 वेळा रामायण श्रवण करतो त्याला 2 अत्याग्निष्टोम यज्ञाचे पुण्य मिळते. एकाग्रचित्त होऊन जो हे व्रत 6 वेळा करतो त्याला अग्निष्टोम यज्ञाचे 8 पट फळ मिळते. मुनीश्वरांनो, स्त्री किंवा पुरुष 8 वेळा हे व्रत करतो त्याला नरमेध यज्ञाच्या 5 पट फळ मिळते. जी स्त्री किंवा पुरुष 9 वेळा हे व्रत करतो त्याला 3 गोमेध यज्ञाचे फळ मिळते. जो शांतचित्त आणि जितेंद्रिय होऊन रामायण यज्ञाचे अनुष्ठान करतो तो परमानंदमय धामाला जातो. तेथे त्याला दुःख होत नाही. नित्य जो रामायण श्रवण पठण करतो, गंगा स्नान करतो व धर्ममार्गाचा उपदेश करतो तो संसार सागरातून मुक्त होतो, याबद्दल संशय नाही. महात्मांनो, यती, ब्रह्मचारी व प्रवीर ह्यांनी सुद्धा रामायण कथा 9 दिवस ऐकावी. रामकथा अत्यंत भक्तिभावपूर्वक ऐकून मनुष्य अत्यंत दीप्तिमान होतो, ब्रह्मलोकात जातो व तेथे आनंदात राहतो. म्हणून विपेंद्रांनो, रामायणाची अमृतमयी कथा श्रवण करा. श्रोत्यांकरता ते सर्वोत्तम श्रवणीय आहे. ते पवित्र वस्तूमध्ये सर्वात उत्तम आहे. वाईट स्वप्नांचा नाश करणारी व मनुष्याला धन्य करणारी ही कथा प्रयत्नपूर्वक ऐकावी. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन रामायणाचा 1 श्लोक किंवा अर्धा श्लोक वाचतो त्याच्या कोटीवधी उपपातकाचा नाश होतो. रामायण ही गुह्यापेक्षा गुह्यतम वस्तू आहे. रामायण फक्त सत्पुरुषांनीच ऐकावे. रामायण रामाच्या मंदिरात, पुण्यक्षेत्री किंवा सभेत वाचावे. ब्रह्मद्रोही, पाखंडी, लोकांना फसवणारे अशा लोकांना ते ऐकवू नये. श्रीराम सर्व देवमय आहेत. ते सर्वांच्या दुःखाचे नाश करणारे आहेत. ते भक्तवत्सल आहेत. ते भक्तीनेच संतुष्ट होतात, अन्यथा नाही. विवश होऊनही त्यांच्या नावाचे स्मरण व कीर्तन करणारा पापापासून मुक्त होतो व परमपद प्राप्त करतो. संसाररूपी घोर अरण्याकरता मधुसूदन दावानलाना प्रमाणे आहेत. महात्म्यांनो, आपले स्मरण करणाऱ्या मनुष्याच्या पापाचा ते शीघ्र नाश करतात. तेच भगवान ह्या रामायण काव्याचे प्रतिपाद्य विषय आहेत. हे श्रेष्ठ व पवित्र काव्य श्रवणीय आहे. ह्याच्या श्रवणाने किंवा पठणाने सर्व पापांचा नाश होतो. रामरसात ज्यांची प्रीती व भक्ती आहे तोच कृतार्थ आहे व सर्व शस्त्रे जाणणारा आहे. विप्रांनो, त्यांनीच केलेले तप पवित्र, सफल आणि सत्य आहे. कारण रामरसात प्रीती असल्याशिवाय रामायणाच्या अर्थश्रवणात गोडी वाटत नाही. जे रामायण आणि रामनामाचा आश्रय घेतात तेच ह्या घोर कलियुगात कृतकृत्य होतात. रामायणाच्या अमृतमयी कथेचे 9 दिवस श्रवण करावे. जे महात्मे असे करतात त्यांचेच करणे बरोबर आहे. त्यांना माझा वारंवार नमस्कार असो. श्रीरामाचे नाव, केवळ श्रीरामाचे नाव हेच माझे जीवन आहे. कलियुगात जीवांना दुसरी गती नाही. सूत म्हणाले, महात्मा नारदाकडून असा उपदेश ऐकून संत कुमारांना तत्काल परमानंदाची प्राप्ती झाली. द्विजश्रेष्ठांनो, तुम्ही रामायणाची अमृतमयी कथा 9 दिवस श्रवण करा. असे करणारा सर्व पापातून मुक्त होतो. द्विजमत्तांनो, हे महाकाव्य श्रवण करून जो वाचकाची पूजा करतो त्याच्यासह लक्ष्मीसह भगवान विष्णू प्रसन्न होतात. विप्रेंद्रांनो, वाचक प्रसन्न झाला म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न होतात. ह्याबद्दल दुसरा कोणताही विचार मनात आणू नये. रामायण वाचकाला
आपल्या शक्तीनुसार गायी, वस्त्रे, सुवर्ण, रामायणाचे पुस्तक इत्यादी वस्तू द्याव्यात. त्या दानाचे फळ सांगते. आपण चित्त एकाग्र करून ऐका. त्या दात्याला भूत वेताळाची किंवा ग्रहाची पीडा होत नाही. चरित्र श्रवण करणाऱ्यांनी सर्वच ऐश्वर्याची वृद्धी होते. त्याला अग्नीचे भय नाही, चोराचे भय नाही. ह्या जन्मात केलेल्या पापातून तो तत्काल मुक्त होतो. ह्या देहाचा अंत झाल्यावर त्याला व त्याच्या 7 पिढ्यांना मोक्ष मिळतो. पूर्वी संत कुमार मुनींनी भक्तिपूर्वक विचारल्यावरून नारदाने जे सांगितले ते सर्व मी आपणाला सांगितले आहे. रामायण हे आदी काव्य आहे. ते सर्व वेदार्थांना आहे. ते सर्व पापहरण करणारे, पुण्यदायक, सर्व दुःखांचा नाश करणारे, सर्व पुण्य आणि यज्ञाचे फळ देणारे आहे. ह्या विद्वान ह्याच श्लोकाचा एक श्लोक किंवा अर्धा श्लोक वाचतात. त्यांना पापाचे बंधन होत नाही. श्रीरामाला अर्पण केलेले हे पुण्यकाव्य सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत. जे लोक हे भक्तिभावपूर्वक श्रवण करतात त्यांना प्राप्त होणाऱ्या पुण्यफळाचे वर्णन ऐका. ते लोक पूर्वीच्या शतजन्मात केलेल्या पापापासून तत्काल मुक्त होतात. आपल्या 1000 पिढ्यांना घेऊन ते परमपदाला जातात. जे प्रतिदिन रामाचे कीर्तन श्रवण करतात त्यांना तीर्थाला जाण्याची, गो प्रदान करण्याची, तपश्चर्येची किंवा यज्ञाची काहीही आवश्यकता नाही. चैत्र, माघ आणि कार्तिक महिन्यात 9 दिवस रामायणाची अमृतमयी कथा श्रवण केली पाहिजे. रामायण श्रीरामाची कृपा घडवणारे, रामभक्ती वाढवणारे, सर्व पापांचा नाश करणारे व सर्व प्रकारच्या संपत्तीची वृद्धी करणारे आहे. जो चित्त एकाग्र करून रामायण श्रवण करतो किंवा वाचतो तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकाला जातो. नमस्कार, धन्यवाद. आज हे रामायण जे मी वाचलं आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.